आज बनवतोय खुसखुशीत कडाकण्या नवरात्रीमध्ये। या कडाकण्या नवरात्रीमध्ये 5व्या माळेला, 7व्या माळेला किंवा मग 9व्या माळेला देवीला अर्पण केले जातात। त्याचबरोबर नैवेद्यासाठीही हे बनवले जातात। लहान मुलांनाही या कडाकण्या खायला खूप जास्त आवडतात। पण कधी कधी असं होतं की कडाकण्या खूप जास्त कडक होतात किंवा मग नरम होतात आणि तळल्यानंतर थोडा वेळ नरम राहून पुन्हा त्या अगदी मऊसूद होतात। या सर्व गोष्टी होऊ नयेत म्हणून मी आज तुमच्याशी अगदी परफेक्ट कडाकण्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा। कडाकण्या बनवण्याच्या अगोदर एखादी वाटी किंवा पेला सेट करून घ्यायचा व त्याने सर्व जिन्नस मोजून घ्यायचे। इथे मी एका वाटीच्या प्रमाणामध्ये 2 वाटी मैदा घेतलेला आहे। मैद्याबरोबरच अर्धी वाटी अगदी 0 साईजचा जो रवा असतो, बारीक रवा, तो घ्यायचा। याने कडाकण्या खूप छान खुसखुशीत होतात। त्याचबरोबर 1 चमचा खसखस व चिमूटभर मीठ घातलेलं आहे। पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे खायचं तेल घेतलेलं आहे। आता हे तेल छान कडकडीत धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं। कडाकण्यामध्ये हे साठ्यासाठी जे तेल घातलं जातं याचं प्रमाण अगदी योग्य असायला पाहिजे, म्हणजे खूप जास्तही नाही आणि कमीही नाही। तेल गरम न करता असंच घातलं तर कडाकण्या अगदी मऊ होतात, म्हणून तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं। आता हे गरम केलेलं तेल मी या पिठावर घातलेलं आहे। सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं व पुन्हा छान हाताने पिठाच्या कणाला तेल लागलं जाईल असं हाताने चोळून घ्यायचं। एकसंध पीठ झालं की मग याची पुढची प्रोसेस करायची। इथे पाहू शकता छान हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे पीठ बाजूला ठेवू। इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे। ज्या वाटीने पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी साखर व अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। आता हे दूध आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। संपूर्ण साखर विरघळली पाहिजे। जर तुम्ही साखर खात नसाल तर साखरेऐवजी तुम्ही गूळही घेऊ शकता। इथे पाहू शकता संपूर्ण साखर दुधामध्ये विरघळलेली आहे। आता हे मिश्रण थोडं थोडं करून पिठावर घालायचं व पीठ छान घट्टसर असं मळून घ्यायचं। आपण जशी चपाती बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं। जेवढं पीठ छान घट्ट मळता येईल तेवढं मळायचं। जेवढं पीठ घट्ट मळलं तेवढं कडाकण्या अगदी खुसखुशीत होतात। थोडं थोडं दूध घालून इथे मी संपूर्ण पीठ मळून घेतलेलं आहे। पीठ मळण्यासाठी इथे मी संपूर्ण दुधाचा वापर केलेला आहे, म्हणजे थेंबभरही दूध यामध्ये उरलेलं नाही व एक्स्ट्राचं मी वापरलेलंही नाही। सांगितलेल्या प्रमाणासाठी अर्धी वाटी दूध हे परफेक्ट मेजरमेंट आहे। हे पीठ असं 10 मिनिट भिजण्यासाठी ठेवलेलं आहे, म्हणजे यामध्ये जो रवा घातलेला आहे तो छान भिजला जाईल। 10 मिनिटानंतर परत हे पीठ हलक्या हाताने मळून घ्यायचं, म्हणजे थोडंसं मऊ होतं। पीठ मळून झाल्यानंतर याचे छोटे छोटे असे लिंबाच्या साईजचे गोळे बनवून ठेवायचे, म्हणजे या प्रमाणामध्ये आपल्याला कडाकण्या लाटता येतील। असे छोटे छोटे गोळे बनवून ठेवल्यानंतर या गोळ्यांना छान हातावर मऊ करून घ्यायचं, म्हणजे लाटायला सोप्या होतात आणि पीठ अगदी मऊसूद राहतं। यावर एखादं झाकण ठेवून साईडला ठेवायचं, कारण यामध्ये साखर घातलेली असल्यामुळे अगदी थोड्या वेळाने खूप घट्टसर होतात। इथे सर्व गोळे मळून बाजूला ठेवलेले आहेत। त्यातला एक गोळा घ्यायचा व जेवढा होईल तेवढा पातळ लाटायचा। पेपरसारखं अगदी ट्रान्सपरंट होईल असं पातळ लाटून घ्यायचं। तुमच्याच्याने जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही हे पातळ लाटून घेऊ शकता। मी इथे अगदी पातळ अशी लाटी बनवून घेतलेली आहे। आता ही अशीचही तळू शकता, पण सर्व कडाकण्या एकसारख्या व्हाव्या म्हणून एखाद्या वाटीने किंवा पेल्याने तुम्ही हे असे कट करून घेऊ शकता, म्हणजे सर्व कडाकण्या एकसारख्या होतात। लाटी बनवून तयार झाली की असं फोर्कने याला होल करून घ्यायचे, म्हणजे कडाकणी फुगत नाही। तुमच्याकडे फोर्क नसेल तर अशा तूथपिने किंवा सुरीनेही याला होल करून घेऊ शकता, जेणेकरून कडाकणी अजिबात फुगणार नाही, अगदी छान खुसखुशीत अशी तळली जाईल।
याच पद्धतीने बाकी सर्व कडाकण्या लाटून घ्यायच्या। आता सुरुवातीची ही थोडीशी छोटी झाली होती म्हणून मी इथे थोडासा मोठा पिठाचा गोळा घेतलेला आहे। याला अगदी पातळ लाटून घ्यायचं। कडाकण्या लाटते वेळी लाटायला थोडीशी जास्तच मेहनत लागते। इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे। आता याच्याने मी एकसारख्या गोल कडाकण्या बनवून घेणार आहे। आता तुम्ही छोटे छोटे गोळे घेऊन लाटून डायरेक्ट हे तळू शकता, पण ते दिसायला थोडेसे लहान मोठे दिसतात। असं एकसारख्या करून घेतलं की ते दिसायलाही छान दिसतात, म्हणून या पद्धतीने अशा बनवून घ्यायचं। इथे थोडीशी मोठ्या साईजची ही कडाकणी बनवून झालेली आहे। आता याला फोर्कनी होल करून घ्यायचं। येणाऱ्या नवरात्रीमध्ये जर तुम्ही या मेजरमेंटने कडाकण्या बनवल्या तर कडाकण्या अजिबात फसणार नाहीत, संपेपर्यंत खुसखुशीत राहतील। नक्की एकदा या पद्धतीने बनवून पहा। इथे माझ्या सर्व कडाकण्या बनवून तयार झालेल्या आहेत। आता याला तळण्यासाठी घेऊ। कडाकण्या तळण्यासाठी तेल खूप जास्त गरम करायचं नाही, मीडियम गॅसवर तेल गरम करत ठेवलेलं होतं। आता यामध्ये सुरुवातीला एक कडाकणी घालायची, अगदी काही सेकंदामध्येच ती वर येते। मीडियम गॅसवर याला आलटून पालटून छान दोन्ही साईडने खरपूस गोल्डन रंगावर तळून घ्यायचं। 1-2 ते 3 मिनिट तळल्यानंतर छान रंगही येतो। आता ही कडाकणी साईडला काढून घ्यायची। याच पद्धतीने मी अजून एक तुम्हाला इथे तळून दाखवते। एवढंच लक्षात ठेवायचं, गॅसची फ्लेम अगदी हाय ठेवायची नाही, जेणेकरून कडाकणी करपणार नाही। मीडियम गॅसवर याच पद्धतीने सर्व कडाकण्या तळून घ्यायच्या। कडाकण्या तळते वेळी त्या छान गोल्डन रंगावर तळायच्या, म्हणजे खायला खूप छान लागतात। अशा पांढऱ्या दिसल्या तर ते दिसायला तर छान दिसतात, पण खायला एवढ्या छान लागत नाहीत, म्हणून छान गोल्डन रंगावरच तळून घ्यायच्या। आता इथे मी याच पद्धतीने बाकी सर्व कडाकण्या तळून घेणार आहे। तुम्ही नवरात्रीमध्ये देवीला अशा कडाकण्या कोणत्या दिवशी अर्पण करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मैद्याऐवजी तुम्ही याच प्रमाणामध्ये गव्हाचं पीठही वापरून कडाकण्या बनवू शकता। इथे माझ्या सर्व कडाकण्या बनवून तयार झालेल्या आहेत। अगदी खुसखुशीत अशा ह्या कडाकण्या बनवून तयार होतात। इथे मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते, त्याचा आवाज ऐका। इथे या कडाकण्या खूप जास्त खुसखुशीत खारीप्रमाणे बनलेल्या आहेत आणि मेन म्हणजे अगदी संपेपर्यंत या अशाच खुसखुशीत राहतात। या नवरात्रीमध्ये तुम्हीही या मेजरमेंटनी या अशा खुसखुशीत कडाकण्या बनवून देवीला अर्पण करू शकता। त्याचबरोबर लहान मुलांनाही या कडाकण्या खूप जास्त आवडतात। चला तर मग व्हिडिओला येथेच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।